वडापूर येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे। या बंधाऱ्यातून लोखंडी दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। पाण्याचा साठा होत नसल्याने शेतकरी वर्ग सिंचनापासून वंचित राहत आहेत। या बंधाऱ्याच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याबाबत शासनास विनंती केली होती। त्याला यश आले असून शासनाकडून 20 कोटी 17 लाख किमतीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। पाण्याचे नियमन व व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी भीमा नदीवर बडापूर येथे व सीना नदीवर बडपकाळ येथे बॅरेज बांधण्याच्या कामास शासनाने प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आहे। नदीच्या पुराचा अभ्यास करून मध्यवर्ती संकल्पचित्र नाशिककडून संघटना पुराच्या विसर्गास मान्यता घेतली आहे। सुरुवातीला बॅरेजचे स्थान अस्तित्वातील बंधाऱ्याच्या वरील बाजूस निश्चित केले होते। त्याप्रमाणे कार्यस्थळावरील भूस्तर वर्गीकरणाची माहिती मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडे सादर करण्यात आली आहे। त्याप्रमाणे संकल्पनात बदल होऊन सुधारित प्रशासकीय मान्यतेची किंमत 74 कोटी 10 लाख इतकी झाली।